कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। समध्यासनी आमंत्रण गेली पाहिजे व्यवस्थित। सत्यजित, मला त्या पुरुषी लगीन नाही करायचं। डोकं फिरलंय माझं। सत्यजित, अरे काय झालं? तिने तुला शुभेच्छा दिल्या नाहीत का? काय म्हणाली ती? तुमच्यात भांडणं झालीत का? मी समजू का तिला? आपण बसून चर्चा करूयात ना। अरे चर्चा करायची काय राजकारणाची मीटिंग आहे का? आयुष्य माझं। आणि असं पण तिला ऐकीच नाही पोरगी समजवण्याच्या। लय संध्या दिल्या तिला, पण आता बास। ती पोरगी मला माझ्या आयुष्यात नकोय। तिनं काय केलं ते तर सांगशील का? नाही का उगाच आपलं मला लगीन करायचं नाही म्हणून तुणतुण वाजवतोयस? दादाच्या सांगण्यावरनं मी तिला फोन केला होता। तिनं मुद्दाम माझा फोन नाही उचलला, म्हणून मी शत्रूच्या फोनवर फोन केला। शत्रूच्या सांगण्यावरनं ती माझ्याशी बोलली, पण नीट नाही बोलली। म्हणली तुझ्याशी लग्न करण्याऐवजी एखाद्या जनावराशी लगीन करेन। जनावराशी ते काय बी नाही। दादा, त्या पाहुण्यासनी फोन कर आणि त्यांना सांग मला हे लगीन करायचं नाही। होणार, हे लगीन होणार। लगीन मोडलं तर ती खुशच होईल। तिला तेच हवंय, तिची सुटकाच होईल। पण तुझ्या अपमानाचं काय? त्याचा बदला कोण घेणार? तिची इच्छा आहे ना एखाद्या जनावराशी लगीन करायची। मग आपण तिची ही इच्छा पूर्ण करू नक्कीच। जोपर्यंत उधारी गोळा होत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही, कळलं का? चल जा। बिझी आहात का तुम्ही? लय बिझी आज आम्ही। आज आमचा खरडपट्टीचा दिवस आहे ना। अगं नाही, झालंय माझं बोलून। तुझं काही काम होतं का सूर्यदादाकडे? हो, ऍक्च्युली सूर्याशी मला काहीतरी बोलायचं होतं। हा, बोला की, बोला बोला। हा, बोला 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 बोला। घरी लय कामं पडली। चला मी निघते। हा, चला तुम्ही पण चला। आम्ही कशाला चला? दादा जाईल ना, आम्ही दुकानात थांबतो। नाही नाही नाही, दादा इथंच दुकानात थांबल आणि तुम्ही जायचं ना उधारी गोळा करायची। चला चला एक अजून। चला की। हा, दादाला दुकानात काम आहे। बोल की। आज त्या सत्यजितचा फोन आला होता मला। त्याचा आज बर्थडे। माझ्याकडून त्याला बर्थडे विश हवं होतं। काय काय जीव देतोय काय विष विष पिऊन? ते वाला विश नाही, अरे विश म्हणजे शुभेच्छा। हा, शुभेच्छा द्यायच्या ना। मला तो नाही आवडत। मी नाही केलं त्याला बर्थडे विश वगैरे काही। का? शी, काही बडबडत होता। त्याचा कानावर आवाज जरी पडला ना माझ्या, तर मला इतका त्रास होतो। वायफळ बडबड करत होता। म्हणत होता की आता माझ्याशी लग्न होणार आहे, माझ्याशी नीट बोलायचं। मी तर त्याला सरळ म्हटलं, एखाद्या जनावरासोबत लग्न करीन पण तुझ्या सोबत नाही। काय असं बोलली तू त्याला? अगं पण डॅडींना हे कळलं तर? कळू दे, कळलं तर बघित काय करायचं ते। मी असतो तर माझ्या डेअरिंग झालीच नसती बाबा। लय घाबरतो डॅडींना। तुमच्या घरात आलो ना तर असं वाटतं की वाघाच्या गुहेतच निघालोय। सूर्य, पण आता ही डेअरिंग करावी लागेल रे तुला माझ्यासाठी।
माझं फ्युचर, माझं आयुष्य, माझं लग्न, माझं प्रेम आता फक्त आणि फक्त तुझ्याच हातात आहे रे. मला माहितीये की तिकडे सिद्धार्थ काही ना काही प्रयत्न करतच असते, पण थोडा जरी तू इथे कमी पडलास ना तर हे सगळं काही संपेल बघ. आणि चुकून सुद्धा मला त्या सत्यजित सोबत नाही रे लग्न करायचंय. आणि जर हे लग्न झालंच तर मी माझं आयुष्य संपवेल. का अशी बोलतेस तू? असं नको बोलू. सूर्य, तुला नाही माहित मी त्या सत्यजितला किती घाबरते. त्याच्या मनात आलं ना तर तो आज आत्ताच्या आत्ता माझ्याशी लग्न करायला मागे पुढे बघणार नाही. आणि मला नाही करायचंय त्याच्याशी लग्न. असं काही नाही होणार. तुझं लग्न ना तुला सुखात ठेवणाऱ्या माणसाशीच होणार. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आहे ना? तुळजा, मी तुला दिलेलं वचन पार पाडणार. तुझं लग्न त्या सत्यजित बरोबर नाही होणार. काळजी नको करू. सत्यजित, शत्रूला फोन लाव. बोला दाजी. दाजी नाही, आजी बोलतीये. नमस्कार आजी. नमस्कार. वडील कुठं आहेत तुझे? नाही, डॅडी नाही आहेत. 4-5 दिवसासाठी बाहेर गेलेत. बोला की काय काम होतं? काम म्हणजे सांगायचं असं की सकाळी आमचे गुरुजी आमच्या घरी येऊन गेले. तेव्हा मी सत्यजित आणि तुळसाच्या लग्नाची बातमी सांगितली त्यांना. तेव्हा त्यांनी सहज अगदी सहजच त्या दोघांच्या पत्रिका बघितल्या बघ. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुळजाच्या पत्रिकेत विधवा योग आहे. काय म्हणजे जर सत्यजित आणि तुळजाचं लगीन झालं तर लग्नानंतर 2 ते 3 महिन्याच्या आत सत्यजितच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. आणि तुळजा विधवा होऊ शकते. पण आता काय करायचं? म्हणजे यावर काहीतरी उपाय असेल ना? हाय ना उपाय हाय. तुम्ही घरी या, मग समोरासमोरच बोलूया आपण. लगेच निघतो बघा. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.